29 मार्च 2026 एस्केप फ्रॉम अल्कत्राज हा सिनेमा पाहिला, इंग्लिश मूवी. जसं नावावरूनच लक्षात येते की अल्कत्राज ही जी जागा आहे ही जेल करता प्रसिद्ध आहे आणि तिथला जेल फेमस आहे. म्हणजे तिथे सगळे असे कैदी पाठवले जातात की जे अट्टल आहेत किंवा ज्यांनी आधीच्या जेलमध्ये आणखीन काही उद्योग केलेत किंवा तिथून पळून जायचा प्रयत्न केलाय, अशा सगळ्यांना इथे अल्कत्राजमध्ये पाठवलं जातं. आणि ह्या जेलचं बाबत म्हणजे हे प्रसिद्ध असते की इथे स्ट्रिक्ट तर असताच, आणि इथून ज्यांनी प्रयत्न केलाय पळायचा, एक तर ते गोळ्यांनी पोलिसांच्या मेले किंवा समुद्र पार करताना पकडले गेले किंवा मेलेत, म्हणजे असं. तर असाच एक कैदी तिथे आणला जातो आणि तेच वॉर्डन त्याला नेहमीसारखं सगळं सांगतो की इथे असं नाही करायचं, तिथे तसं नाही करायचं. टिपिकल ज्या जेलच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या होतात. पण तरी तिथे त्याचे 4 असे मित्र होतात की जे इंटरेस्टेड असतात पळून जाण्याच्या याच्यात, जरी हे नाही. पण आता जायचं कसं, कठीण तर असतं. तर तेवढ्यात त्यातला जो मेन लीड हिरो आहे त्याला एक कॉक्रोच दिसतो या भिंतीतनं त्या भिंतीत जाताना, म्हणजे क्रॅक मधनं. मग त्याला लक्षात येते की म्हणजे ज्या अर्थी ह्या विंडोला, बेसिनच्या खाली एक विंडो असते, क्रॅक पडलीये म्हणजेच हे आपण तोडू शकतो खाली. मग ते लोक म्हणजे डिस्कस करतात काय करायचं, पण मग ते तोडायचं कसं. तर यांना आठवड्यातून एकदा नख कापायला नेल कटर वगैरे मिळत असते. तर तो एक नेल कटर धापतो, पण ते त्यांनी कठीण होते नेल कटरनी फायलरनी तोडणं. मग तो चमचा चोरतो. नंतर त्यांना जेव्हा कारपेंटरीचं काम असतो तो मुद्दामून एक आपल्या बरोबर घेऊन येतो आणि दुसरं लपवतो. त्याच्यामुळे ते अलार्म वाजला की ते चेक करतात. असतो म्हणतो, अरे हे मी माझ्या बरोबर असंच घेऊन चाललोय. म्हणतात नाही नाही, तुला नाही नेता येणार, ते ठेवून घेतो. आणि पण हा बाहेर पडतो आणि त्याच्या त्या बुटामध्ये ते लपवलेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीने ते लोक ती विंडो लूज करून करून मोठी करायचा प्रयत्न करतात. पण मग त्याच्या जागी ठेवायचं काय, रात्री गस्त असते पोलिसांची असते. तर मग त्याचा एक लायब्ररीमध्ये असणारा हे मित्र होतो. तो म्हणतो, काय तुझा काय विचार आहे. तो सांगतो त्याला, पळून जायचा विचार आहे का. तो म्हणे मला काही मॅगझिन्स लागतील, तसंच्या तसंच विंडोची हे करून घ्यायला, आणि ज्या काही गोष्टी लागणार असतात तो त्या पुरवतो. तर हे लोक तशीच विंडो बिलकुल बनवून ते तिथे एक कार्डबोर्ड चिकटवून तिथे ठेवतात. परत मग हे लोक पळाले की तिथे कोणीतरी झोपलेलं दाखवलं पाहिजे. मग ते तसंच स्कल चेहरा तयार करणं, सगळं ते कार्डबोर्ड आणि मॅगझिन्सच्या ह्याच्याने करतात. मग पेंट पाहिजे त्याला तसाच. मग हे सगळं ते लोक मिळवतात तिकडनं आणि अल्टिमेटली म्हणजे पळण्यामध्ये सक्सेसफुल होतात. म्हणजे रात्री झोपायचं हे करतात, विंडोमध्ये जाऊन सर्च करून देतात कुठे कुठे काय काय आहे, आणखीन काय आपल्याला लागेल वगैरे सगळं. पोहाय करता पण आपल्याला लाईफ जॅकेट्स लागतील, त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे माहिती करून कसा कसा रूट आहे ते सगळं फायनल होतात. मग एका दिवशी त्यांचं होत आहे एस्केप. पण त्यातला एक बिचारा राहूनच जातो, त्याला नाही हे पळत आहे. आणि मग हे लोक पळतात. आणि मग सकाळी जेव्हा सगळ्यांना कळतं तेव्हा लगेच सुरू होते शोधाशोध, आणि त्यांच्या मागे हेलिकॉप्टरने ते जिथे पोहून जिथपर्यंत जाऊ शकतात किंवा त्यांची कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे वगैरे अशी. तर नाही सापडत त्यांना, पण तिथे किनाऱ्यावर एक फूल सापडतं. ते फूल असतं एक त्यांच्याच बरोबर जेलमध्ये असणारा एक हे, आणि त्याला अटॅक येऊन तो मेला असतो. तर ते फूल त्यांनी चुरगळून टाकलं असतं, पण ह्यांनी ते फूल परत मिळवलं असतं. आणि ते फूल ते इंडिकेशन असतं की आम्ही इथपर्यंत तरी पोहोचलो आहोत. तर आता त्याच्यानंतर म्हणजे ते लोक जंग पछाडतात, पण त्यांना त्यांच्या डेड बॉडीज पण मिळत नाहीत आणि ते जिवंत पण मिळत नाही. त्याच्यामुळे मेले आहेत का जिवंत हे अजूनही तिथली मिस्ट्री आहे. पण समजा जर जिवंत होऊन पळून गेले तर याचा अर्थ अल्कत्राजमधून सुद्धा पळून जाता येतं, असं आहे. ओव्हरऑल टिपिकल सिनेमा आहे. इतके सारे झाले जेलमधून पळून जायचे सिनेमे, असंच हा पण एक आहे. ओके.